भाजपा की दूसरी लिस्ट में महाराष्ट्र की 20 सीटों पर उम्मीदवारी का ऐलान किया गया है। इसमें अकोला से अनूप धोत्रे को उम्मीदवार घोषित किया गया है। अनूप धोत्रे अकोला के 4 बार के सांसद संजय धोत्रे के बेटे हैं। अनूप धोत्रे की उम्मीदवारी मिलने के बाद भाजपा के कार्यकर्ताओं ने जल्लोष किया। भाजपा की दूसरी लिस्ट में 72 उम्मीदवारों के नाम की घोषणा की गई है। इसमें विदर्भ के 4 सीट के साथ ही महाराष्ट्र की 20 सीटों पर उम्मीदवारों का ऐलान किया गया है। विदर्भ के अकोला लोकसभा सीट से इस बार भाजपा ने युवा नेता अनूप धोत्रे को मौका दिया है। अनूप धोत्रे को उम्मीदवारी मिलने से धोत्रे परिवार समेत पार्टी अधिकारी भी काफी खुश है। उम्मीदवारी मिलने के बाद पार्टी कार्यालय में अनूप धोत्रे का जोरदार स्वागत कर उन्हें बधाई दी गई। अकोला से पिछले 4 बार से संजय धोत्रे सांसद रहे हैं, लेकिन स्वास्थ्य कारणों से पिछले कुछ समय से वो सक्रिय राजनीति से दूर है, जिस वजह से इस बार पार्टी ने उनके बेटे को टिकट दिया है। इसके लिए अनूप धोत्रे ने पार्टी के वरिष्ठ नेताओं का आभार प्रकट किया। आपल्या राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या विदर्भातील नेते माननीय रणधीरभाऊ सावरकर, स्थानिक जे सगळे आमदार आहेत यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत होते आणि कार्यकर्त्यांचे, अकोला लोकसभेतील सगळ्या लोकांचे आशीर्वाद याच्यामुळेच आज मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे। नक्कीच माझ्या विरोधात राहणाऱ्यापैकी एक हे राष्ट्रीय नेते आहेत, परंतु येथील मतदार आणि पक्षाचं असलेलं नेटवर्क यांच्या विश्वासामुळेच मी आज या लोकसभेमध्ये ताकदीने उभा आहे। अकोला से अनूप धोत्रे की उम्मीदवारी की घोषणा होने से उनका पूरा परिवार भी काफी खुश है और सबने उम्मीद जताई है कि वो चुनाव जीतकर अकोला के विकास के लिए आगे काम करेंगे। अनुभव व्यक्ती म्हणून खूप चांगले। मी आताच सांगितलं की त्यांची छवी एक म्हणजे जसं प्रभू श्रीरामची छवी आहे तशी आमच्या अकोला जिल्ह्यात त्यांना खूप चांगला व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात ते। आणि त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं इतकं सॉफ्ट आणि इतकं म्हणजे चांगलं आहे की प्रत्येक जण आपल्या अकोला जिल्ह्यातला त्यांच्यावर अनुभव म्हणून जीव लावते। तर त्यांचे स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं म्हणजे प्रत्येकाचं मन जिंकलेलं आहे त्यांनी। इलेक्शन तर 100% 400 पार होणारच आहे, तर त्याच्यात अनुभवचं नाव 100% राहणारच आहे, हे आमची अपेक्षा पण आहे आणि आमचा विश्वास पण आहे। इलेक्शन म्हटलं की चॅलेंज तर असतेच आणि विरोधी पक्ष पण, आपण असं कधी म्हटलं नाही पाहिजे की विरोधी पक्ष कमजोर आहे, आणि हे चॅलेंज आम्ही नक्कीच पार करू, कारण हजारो लाखो कार्यकर्ते आमच्या सोबत आहे आणि बीजेपीची बांधणी इतकी जिल्ह्यात पक्की झालेली आहे की हे चॅलेंज नक्कीच आम्ही पेलू। मी म्हणजे साहेबांसोबत 25 वर्ष म्हणजे या मतदारसंघात फिरली आणि त्यांच्यावर असलेलं लोकांचं प्रेम हे नक्कीच अनूपच्या पाठीशी राहील।